आईके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी. एरवी विचारी जती जम दोन्ही, तव एकचिते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योग तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोहीन माझे. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे, एकची ठाया. ना तरी एकची उदक सहजे, परिसिनाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणिजे, योग संन्यासांचे. पार्था, कर्मयोगी आणि कर्मसन्यासी हे मूलतः एकच आहेत. तू त्यांना वेगवेगळे मानू नकोस. माझे हे सांगणे तू नीट लक्षात घे. खोलवर विचार केल्यावर तुला माझे हे विचार निश्चित उमगतील. नावे फक्त वेगवेगळी आहेत एवढेच. कर्मयोग म्हणजेच कर्मसन्यास. ब्रह्मप्राप्ती हाच दोघांचा हेतू असल्यामुळे दोघांमध्ये कुठलाही भेद नसतो. एखाद्या पुरुषाला आपण वेगवेगळ्या नावांनी हाका मारतो किंवा दोन वेगवेगळ्या मार्गांनी आपण एकाच ठिकाणी पोहोचतो. पाणी एकच परंतु वेगवेगळ्या घटांमध्ये भरतो. त्याप्रमाणे कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोघांचे परस्परांशी भिन्नत्व वाटते इतकेच. अन्यथा हे दोन्ही वेगवेगळे नाहीत, हे तू प्रथम ध्यानात घे. आईके सकळ संमते जगी, अर्जुनागा तोच योगी. जो कर्मे करुनी रागी, नो हेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि तेथेंची तिये बीजे, अपेक्षीना. तैसा अन्वयाचेनि आधारे, जातीचेनि अनुकारे. जे जेणे अवसरे, करणे पावे. ते तैसेची उचित करी, परी साटोप नोहे शरीरी. आणि बुद्धीही करोनी फळवेरी, जायेची ना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसेनिसी, योगेश्वरू. माझे म्हणणे नीट ऐकून ठेव पार्था. जो पुरुष सर्व प्रकारची विहित कर्मे जी असतात त्यांचे आचरण करतो, परंतु यत किंचितही फलाशा मनी धरत नाही, फळाविषयी आसक्ती ठेवित नाही, तोच या विश्वात सर्व जाणत्या लोकांच्या मते योगी असतो. तुला मी दृष्टांताच्या भाषेत समजावून सांगतो. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती, तऱ्हेतऱ्हेची फळे फुले, अन्नधान्य निर्माण करते, परंतु ती कधी फळधान्याची अपेक्षा ठेवीत नाही. त्याप्रमाणे कुळधर्माला अनुसरून वेदांच्या आधाराने जे जे विहित कर्म आहे ते करण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते यथायोग्यपणे पार पडतो. परंतु त्या पुरुषाच्या देहाला कधी त्याचा अहंकार वाटत नाही की मनाला आसक्तीचा स्पर्श होत नाही. कर्मफळाची तो कधी अपेक्षा करीत नाही. त्याला कर्मसन्यासी म्हणावे. तोच सर्वश्रेष्ठ योगी पुरुष, हे तू लक्षात घे. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडीन बद्धक. तरी टाको टाकी आणि कैक, मांडी चितो. जैसा क्षाळू निया लेपू एकू, सवेंची लाविजे आणिकू. तैसेनी आग्रहाचा पायकू, विचंबे वाया. ग्रहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आधीची आहे सहजे. की तेची संन्यास सवा ठेविजे, सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवान सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता, आपण पाची. जी स्वाभाविकपणे प्रसंगाप्रसंगाने प्राप्त झालेली कर्मे असतात ती बंधनकारक आहेत, म्हणून त्यांचा त्याग करतो असे जो म्हणतो तो त्याच क्षणी दुसऱ्या कर्माला प्रवृत्त होत असतो. कसे तर अंगावरचा पहिला लावलेला लेप धुवून टाकायचा आणि पुन्हा नव्याने दुसरा लेप लावायचा, तसा तो दुराग्रहाचा दास झालेला असतो.
अगोदरच डोक्यावर गृहस्थाश्रमाचा भार धड न पाळता पुन्हा संन्यासाश्रमाचे ओझे कशाला घ्यायचे? म्हणून तुला सांगतो, अग्नीची उपासना न सोडता, धर्ममर्यादा न ओलांडता आपले निष्काम कर्म करावे आणि योग सुख प्राप्त करून घ्यावे, हेच सर्वोत्तम, हे तू लक्षात ठेव. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जे जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. जो कर्मसन्यासी असतो तोच कर्मयोगी असतो, हे सूत्र आहे. अनेक शास्त्रांनी एक वाक्यतेचा हा ध्वज या विश्वामध्ये उभारला आहे. मनातले संकल्प, तऱ्हेतऱ्हेच्या कामना एकदा का टाकून दिल्या की त्या संपूर्णपणे नष्ट होतात, तेव्हाच योगाची आपली खरी गाठ पडते. कर्मसन्यास योग हा एकदा का अनुभवाच्या ताकडीत तोलला गेला की त्याची प्रचिती येते, तोच योगी पुरुष. आता योगा छळाचा निमथा, जरी ठाकावा आणि पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. येणे यमनियमांचे नि तळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा. मग प्रत्याहाराचा आघाडा, बुद्धीची याही पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा कडेलग. तरी अभ्यासाचे नि बळे, प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. मग तया मार्गाची घाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैसू पारखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हाचा निवाडू सांगेन आईके. योग पर्वताच्या शिखरावर पोचायचे असेल तर कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जायला कधी चुकू नये. म्हणजे काय, तर त्यासाठी निष्काम कर्मयोग प्रथम अंगी बाणवावा लागतो. यम नियमरूपी पायथ्याने आसनरूपी पाऊल वाटेवरून चालावे लागते. त्यानंतर प्राणायामरूपी अवघड चढण चढून जावी लागते. मग बुद्धीचीही पावले निष्ठावीत असा प्रत्याहाररूपी तुटलेला उभा कडा लागतो. तो तुटलेला कडा एवढा अजेय असतो की हठयोगीसुद्धा हा योग पर्वत चढून जाण्याचे टाळू पाहतात. परंतु अथक अभ्यासाच्या बळावर हा अत्यंत कठीण अशा प्रत्याहार कड्यावर वैराग्यरूपी नखे कणखरपणे रुतवता येतात. परंतु प्राणायामाच्या बळावर धारणेची पायरी गाठली जाते. ध्यानरूपी शिखर मागे पडेपर्यंत योगी वाटचाल करतो. त्याचा दृश्य परिणाम असा की साध्य आणि साधनाची भेट होते. योगमार्गाची धाव आणि प्रवृत्तीचा हव्यास थांबतो. मग काय होते, तर प्रवृत्ती थांबते. मागील जे काय स्मरावयाचे ते सुद्धा थबकते. अशा या समरसतेच्या भूमिकेवर या योगी पुरुषाची समाधी अवस्था स्थिर होते. अशा या अथक योगाभ्यासाने तो योगी पुरुष अखंड अशा समाधी स्थितीत जो वावरू लागतो, त्याची लक्षणे आता मी तुला सांगतो, ती तू लक्षपूर्वक ऐक. तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयांचिया येर झारा, जो आत्मबोधाचिया ओवरा पहुडला असे. जयाचे सुख दुःखाचे नि आंगे, झगटले मानसचे वो नेघे, विषय पासीही आलिया से नरिघे, हे काय म्हणवनी. इंद्रिये कर्माचा ठाई, वाढिनली परिकही,
फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. असतेनि देहे ए तुला, जो चेतुची दिसे निदेला, तोची योगा रूढू भला ओळख हेतू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी हे योग्यता, कवणे दीजे. ज्या पुरुषाच्या इंद्रियरूपी घरामधल्या विषय वासनेच्या आणि संकल्पांच्या येरझारा संपुष्टात आलेल्या असतात, तो आत्मज्ञानाच्या ओवरीमध्ये सुखाने पहुडलेला असतो. ज्याचे मन कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखाने कधी जागे होत नाही, विषय वासना शरीराला लगटली तरी ज्याच्या चित्तात यत्किंचितही कुतूहल निर्माण होत नाही, इंद्रिय कर्म करीत राहिली तरी ज्याच्या अंतःकरणात फळाविषयी आशा निर्माण होत नाहीत, जो पुरुष देहधारण करूनही ज्याची मानसिक स्थिती तुला सांगितलेल्याप्रमाणे स्थिर असेल, जो सावध असूनही कुठल्याही प्रकारच्या विषय सेवनांच्या संदर्भात गाढ झोपलेला दिसेल, तोच पुरुष योगारूढ झाला असे तो खुशाल समज. भगवंताचे हे योगसिद्ध माणसाविषयीचे भाष्य ऐकून भक्तश्रेष्ठ अर्जुन म्हणाला, हे अनंता, तुझे सारे बोलणे ऐकून मनात विस्मय झाला. तू मला एक सांग, ही योग्यता त्या पुरुषाला कोण देतो?